लाडक्या बहिणींमुळे बळीराजा दुर्लक्षित. लाडकीमुळे सिंचन योजनेचं अनुदान थकलं. निधीच नसल्याची अधिकाऱ्यांचीच कबुली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं राज्याचं एकूणच आर्थिक गणित बिघडवून टाकल्याचं चित्र आहे. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीनं सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय. यामुळे अनेक योजनांवर परिणाम झालाय आणि त्यातून बळीराजाही सुटलेला नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं 152 कोटी 71 लाखांचं अनुदान थकलंय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5 कोटी 60 लाखांचं अनुदान थकलंय. अनेक शेतकरी पदरचे पैसे करून ठिबक सुरू करतात, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा झालेलं नाही. मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान थकलंय त्यावर एक नजर टाकूया. छत्रपती संभाजीनगर 84 कोटी 99 लाख थकीत. जालना 47 कोटी 50 लाख. बीड 20 कोटी 22 लाख. एकूण थकीत अनुदाने 152 कोटी 71 लाख रुपये. निधीच नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे तरी कुठून, असा सवाल कृषी विभागाला पडलाय. 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती. त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे. सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत. तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे. तर त्या पद्धतीने जर लवकरात आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल. केवळ ठिबक सिंचनाचंच अनुदान नव्हे तर लाडक्या बहिणींमुळे राज्यातील कोणकोणत्या योजनेला फटका बसलाय तेही पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 46,000 कोटी. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी. लेक लाडकी योजना 1,000 कोटी. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार खरं तर अनेक योजना राबवत असतं, मात्र लाडक्या बहिणींच्या मतांच्या महासागरात डुबकी मारल्यानं सध्या राज्यकर्त्यांना बळीराजाचा विसर पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.